Welcome to SPSPM's Renuka High School, Satara Parisara, Aurangabad. My name is Mahajan Arbi, Assistant Teacher of Subject English. Today we are going to learn topic 1.5, his first flight of Standard 10. In this section we are going to take a look at 1.5, his first flight. The young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. जो छोटा सीगल होता तो एकटाच त्या सुळक्याच्या कडेवर बसलेला होता. त्याचे दोन भाऊ आणि बहीण अगोदरच आदल्या दिवशी त्यांनी उड्डाण केलेलं होतं, ते उडायचे शिकले होते, परंतु हा घाबरत होता त्यांच्यासोबत उडायला. त्याला तो थोडा पळायचा आणि पंख पसरायला किंवा फडफडायला घाबरायचा. खाली अथांग असा सागर पसरलेला होता आणि खाली खोल मैलोन मैल तो सागर खोल होता. He felt certain that his wings would never support him, so he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. त्याला असं वाटायचं की त्याचे पंख त्याला साथ देणार नाही आणि म्हणून तो वापस पळत जाऊन त्या कडेवरचे असलेल्या होलमध्ये लपायचा. आणि तिथेच त्याने ते रात्र काढलेली होती. इवन व्हेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटल सिस्टर हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन रॅन टू द ब्रिंक, फ्लॅप्ड देअर विंग्स अँड फ्ल्यू अवे. ही फेल टू मस्टर ऑफ करेज टू टेक दॅट प्लंज विच अपियर्ड टू हिम सो डिस्परेट. आणि एवढंच नाही तर त्याचे भाऊ आणि बहिणी ज्यांचे पंख त्याच्यापेक्षा छोटे होते ते पळत जायचे आणि उड्डाण करायचे, परंतु हा काही धैर्य एकटवू शकलेला नव्हता. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, अपब्रेडिंग हिम, थ्रेटनिंग टू लेट हिम स्टाव ऑन हिज लेज अनलेस ही फ्ल्यू अवे, बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. त्याचे आई आणि वडील त्याच्या अवतीभोवती ओरडत होते, त्याला उडायचं सांगत होते, त्याला घाबरवत होते की तू जर उडाला नाहीस तर मग आम्ही तुला खायला कधीच देणार नाही जोपर्यंत तू उडत नाही, परंतु त्याला ते आयुष्यात शक्य वाटत नव्हतं. दॅट वॉज 24 hours ago. सिन्स देन नो बडी हॅड कम नियर हिम. मागच्या 24 तासापासून त्याच्याजवळ कोणीही आलेलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लाँग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. त्याने आदल्या दिवशी पाहिलं होतं की त्याच्या भाऊ बहिणीला त्याच्या आईवडिलांनी कशा प्रकारे उडवायचं शिकवलं होतं आणि कशा प्रकारे त्या समुद्रामध्ये माशांकडे सूर मारायचं शिकवलं होतं. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिओर इट स्टँडिंग ऑन अ रॉक व्हाईल हिज पॅरेंट्स सर्कल अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. आणि त्याने बघितलं होतं की त्याच्या मोठ्या भावाने कशा प्रकारे त्याची शिकार मिळवली होती आणि ती गिळंकृत केली होती त्या खडकावर बसून. आणि ते सगळं होत असताना त्याचे पालक जे होते तर ते अभिमानाने त्याच्या अवतीभोवती गिरट्या घालत होते आणि किंचाळत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लॅट्यू मिडवे डाऊन द ऑपोजिट क्लिप टॉन्टिंग हिम फॉर हिज कावर्डिस. आणि सकाळपासून समोरच्या वृद्ध बाजूच्या सुळक्यावर बसून पूर्ण कुटुंब त्याला टोमणे मारत होते की तो कशा प्रकारे भित्रा आहे. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. ही फेल्ड द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईट फॉल. आणि आता सूर्यवरती आलेला होता आणि त्याला खूप उष्णता जाणवत होती, का तर त्याने काही खाल्लेलं नव्हतं, तो उपाशी पोटी होता. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक of the ledge and standing on one leg with the other leg hidden under his wing, he closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. तो हळूच बाहेर यायचा, बाहेर येऊन एक पाय वरती करायचा आणि
तो त्या पंखाखाली झाकून घ्यायचा, त्यानंतर एक डोळा बंद करायचा आणि तो पडल्याचं ढोंग करायचा. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. परंतु त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. ही सॉ हिज 2 brothers अँड हिज सिस्टर लाईंग ऑन द प्लॅट्यू डझिंग विथ देअर हेड संक इन टू देअर नेक्स. त्याने बघितलं की त्याचे भाऊ आणि बहिणी जे आहे तर ते चोच त्यांच्या पंखाखाली घालून तिथे पहुडलेले होते खडकावर. हिज फादर वॉज स्प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅग. आणि त्याचे वडील जे होते तर त्यांची ती पांढरी जी पांढऱ्या पंखांची पाठ होती ती ते हे करत होते, साफ करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू, हर व्हाईट ब्रेस्ट थस फॉरवर्ड. फक्त त्याच्या आईकडे त्याच्याकडे लक्ष होतं, ती दुरून त्याच्याकडे बघत होती. नाव अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि तिने तिच्या पायांच्या मध्ये तो माशाचा तुकडा तिथे पडलेला होता त्या खडकावर. आणि ती काय करत होती तर तिची जी चोच होती ती दोन्ही बाजूनी ती खडकावर घासत होती. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. आणि त्याने अन्न बघितल्यानंतर तो व्याकुळ झाला भुकेने. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वेट इट. आणि मग त्याला वाटत होतं की त्याचं ते आवडतं खाद्य होतं, कधी एकदा मी ते खातो. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. गा कॉल आहा शी स्क्रीम बॅक डेरिसिव्हली. तो जोराने ओरडत तिच्याकडे ते अन्न मागत होता आणि तेवढ्याच ती जोराने ती त्याला नकार देत होती ओरडून. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. परंतु तो सातत्याने तो ओरडत होता आणि क्षणातच तो आनंदाने ओरडायला लागला. का? हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. आणि त्याच्या आईने तो माशाचा तुकडा उचलला आणि ती त्याच्याकडे उडून यायला लागली. ही लीन्ड आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ले अक्रॉस. आणि मग तो एकदम उत्सुकतेने उभा राहिला, खडकावर तो पाय सरळ करून उभा राहिला आणि ती ज्यावेळेस त्याच्याकडनं वरून उडत होती त्यावेळेस तो बघायला लागला. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॉल्टेड हर विंग्स मोशनलेस, द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. परंतु ज्यावेळेस ती त्याच्या अगदी समोर आली ती थांबली त्याची आई आणि पंख फडकवणं त्यांनी फडफड करणं तिने थांबवलं आणि तिने त्याच्या चोचीपासून थोड्याशा अंतरावरती तो माशाचा तुकडा धरला. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज वॉन्डरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर अँड देन मॅडन्ड बाय हंगर ही डायव्ड ॲट द फिश. त्याने थोडा वेळ वाट बघितली, त्याला आश्चर्य वाटलं की ती अजून जवळ काय येत नाही, आपल्याला ते अन्न भरवत का नाही. आणि तो भुकेने व्याकुळ झालेला होता आणि त्याने त्या माशाच्या दिशेने हवेत सूर मारला. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. आणि मोठ्याने किंचत तो बाहेर झेपावला आणि तो खालच्या पोकळीमध्ये तो खाली पडत होता. देन अ मॉन्स्टर्स टेरर सेज हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. आणि मग त्याचं हृदय जणू थांबलं होतं प्रचंड भीतीने. ही कुड हिअर नथिंग. त्याला काहीही ऐकू शकत नव्हता. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. आणि शेवटच्या क्षणाला त्याचे पंख बाहेर निघाले आणि तो फडफड करू लागला. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर्स देन अंडर स्टमॅक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. आणि मग वारा जो आहे त्याच्या छातीवरून पोटातून आणि मग त्या पंखामार्गे तो जात होता. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याला जाणवत होतं की त्याच्या पंखांच्या टोकांमधून हवा जात आहे. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव. आता तो डोक्याच्या दिशेने खाली पडत नव्हता. ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. आता तो तरंगत होता, खालीवरती तो तरंगत होता. ही वॉज नॉट लॉंगर अफ्रेड. त्याला आता भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी. त्याला आनंद होत होता. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोर्ड अपवर्ड्स. आणि परत एकदा त्याने त्याचे पंख फरफडले आणि तो वरच्या दिशेने तरंगायला लागला. गा 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 कॉल आहा. हिज मदर सो पास्ट ही हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. आणि तिची आईसुद्धा मोठ्याने
पंखांचा आवाज करून त्याच्यासोबत उडत होती. ही ॲन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. आणि तो किंचाळत तिला उत्तर देत होता. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिज स्क्रीमिंग. ही सॉ हिज 2 brothers अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम, कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डायविंग. आणि त्याने बघितलं की त्याचे 2 भाऊ, बहीण, वडील सर्वजण त्याच्या अवतीभोवती विहार करत होते, उडत होते आणि सूर मारत होते. Then he completely forgot that he had not always been able to fly and commanded himself to dive and soar and curve, shrieking shrilly. आणि मग तो पूर्णतः विसरून गेला की त्याला कधीच उडता येणार नाही हे तो विसरून गेला आणि तो आता मस्तपैकी आकाशामध्ये सूर मारत होता आणि तो विहार करत होता, उडत होता. He was nearer the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. He saw a vast green sea beneath him, with little trees moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. आणि तो आता समुद्राच्या अगदी वरून उडत होता आणि तो बघत होता की खाली हिरवागार तो समुद्र पसरलेला होता आणि आता त्याने त्याचं डोकं जे आहे ते समुद्राच्या दिशेने केलं होतं आणि तो ओढत निघाला होता. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन हिज ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. त्याचे आईवडील आणि भाऊ बहीण त्याचं पुढे जाऊन त्या समुद्रावर लँड झाले होते, तरंगाले थांबले होते, समुद्राच्या पाण्यावर जाऊन ते तरंगत होते. दे आर बेकनिंग टू हिम, कॉलिंग स्टिली. ते जोरजोराने त्याच्यासाठी ओरडत होते. ही ड्रॉप हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी, हिज लेग्स सँक इन टू इट. आणि त्याने त्याचे पाय त्या पाण्यात टाकले आणि तो त्या पाण्यावर पोहडला. ही स्क्रीम विथ फ्राईट अँड अटेम्प्ट टू राईज अगेन, फ्लॅपिंग हिज विंग. तो घाबरून तो परत एकदा त्याने उडण्याचा प्रयत्न केला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज, एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. परंतु तो थकलेला होता भुकेने आणि ही जी कसरत त्याने केली होती त्यामुळे त्याला थकवा आला होता आणि तो उडू शकतो. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी अँड देन हिज बेली टच इट अँड ही सँक नो फर्दर. त्याचे पाय पाण्यात बुडाले. ज्यावेळेस त्याचं पोट पाण्यावर तरंगायला लागलं त्यावेळेस तो आता जास्त बुडू शकत नव्हता. He was floating on it and around him his family was screaming, praising him, their beaks were offering him scrap of dogfish. तो आता पारांगणावर तरंगत होता आणि त्याने बघितलं की त्याच्या अवतीभोवती त्याचे कुटुंब ओरडत होतं, जल्लोष करत होतं आणि त्याला डॉग फिशची ऑफर करत होतं. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. त्याने त्याचं पहिलं उडान पूर्ण केलं होतं.